हाय, हॅलो, नमस्ते. आज आम्ही सर्व मैत्रिणींनी भेटायचं ठरवलं होतं, पण कुठे भेटावं हेच आम्हाला समजत नव्हतं. म्हणून आम्ही निघालो आज देवीकडे. त्यासाठी मी सर्वात अगोदर अंघोळ वगैरे करून मुलांसाठी पराठे बनवून घेतले. नंतर छानसे तयार होण्याचं ठरवलं होतं, पण माझ्याकडे वेळ खूपच कमी होता. त्यामुळे मी मेकअप तसंही मी जास्त करत नाही. थोडंसं लिपस्टिक आणि क्रीम एवढंच करते. मला ना सिंपल ड्रेसमध्ये हेवी ओढणीचे ड्रेस खूप आवडतात. त्यासाठी मी आज हा ड्रेस वेअर केला. ड्रेस खूप छान दिसत होता. मी कन्फ्यूज होते की केस खुले सोडायचे की आपण वेणी करायची आणि वेळ कमी असल्याकारणाने मी चप्पल मिळाली तीच चप्पल वेअर केली. आमच्या सोसायटीचं वातावरण ना नेहमीच प्रसन्न असतो. आजही आमची सोसायटीचं वातावरण खूप प्रसन्न आहे. नंतर अमरावतीचं ट्रॉफिक हे करून मी देवीला पोचले. तर काय महाप्रसादासाठी खूप मोठी लाईन लागली होती. त्यानंतर तिथे मी शूट नाही घेऊ शकली. मैत्रिणींनी तिच्याकडे जायचं ठरवलं. तिच्याकडे जाऊन छान गप्पा गोष्टी केल्या. आता कुठे जायचं हे प्लॅनिंग आम्ही केलं आणि नंतर निघालो श्रावण महिना सुरू असल्याकारणाने महादेवाच्या मंदिरात. हे मंदिर अमरावतीमध्ये आहे हे मला माहीतच नव्हतं आणि मंदिर खूप मोठे आणि खूप छान होते. मी फर्स्ट टाईमच या मंदिरामध्ये गेले होते. सर्व माझ्या मैत्रिणींनी छान महादेवाच्या पिंडीला पाणी वगैरे घालून बेलपत्र वाहून छान पूजा केली. पिंड खूप मोठी होती. मी तर म्हणजे फोटोशूटच करत होते जास्त वेळ आणि नंतर मीही छान महादेवाच्या पिंडीची पूजा केली. नंतर सर्व मंदिर बघितलं. मंदिर मला खूप आवडलं. नंतर मी पूर्ण परिवारासोबत या मंदिरामध्ये जाणार आहे आणि छान पूजा करून झाल्यानंतर सर्व मैत्रिणी तर थकून गेल्या होत्या आणि कसं फ्रेंडशिप डे होता त्यामुळे आम्हाला सर्व दिवस एकमेकींसोबत घालवायचा होता. कोणाला फोटोशूट करायचं होतं, कोणी थकून गेल्या होत्या. आम्ही दोघी तर मात्र वॉक करत होतो. नंतर आम्ही फोटोशूट केला. सर्व मैत्रिणींना फोटो काढायला आवडते, पण 1-2 मैत्रिणी अशा आहे की तिला फोटो काढायला नाही आवडत. स्वाती आम्हाला जॉइन झाली होती, पण तिला काम असल्याकारणाने ती तिथून निघून गेली. नंतर छान एकमेकींना आम्ही फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आणि हो, तुम्हाला माहिती आहे की आमच्या मैत्रीला कमीत कमी 25 वर्ष पूर्ण होते आहे आणि 25 वर्षानंतरही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत, आम्ही भेटतो. हे खरंच खूप अभिमानाची गोष्ट वाटते आम्हाला. आणि नंतर सर्वजण म्हणायचं की आपण शूट करूया, शूट करूया. मात्र पण मी खूप थकलेली होती आणि मला घरी पण यायचं होतं. नंतर आम्ही एक छानसा मैत्रीवर व्हिडिओ बनवला आणि सर्वांना बाय बाय करून आम्ही आपल्या घराकडे निघालो. बाय.